अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली। बैठकीत छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेतून उमेदवारी करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। भुजबळ फॉर्म परिसरात कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश महाले। समता परिषदेची आज महत्त्वाची बैठक नाशिकच्या भुजबळ फार्म कार्यालयात पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये नाशिक लोकसभेमधून छगन भुजबळ यांनी उमेदवारी करावी असा ठराव या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। आपल्यासोबत समता परिषदेचे पदाधिकारी आहे। अण्णा काय सांगणार? खरं तर आज ठराव मांडण्यात आलेला आहे, काय नेमकी मागणी केली या बैठकीमध्ये? आज नाशिक लोकसभा मतदारसंघ नाशिक जिल्हा महात्मा फुले समता परिषद व शहर महात्मा फुले समता परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती। त्याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात विचारविनिमय करण्यात आला आणि जो काय भुजबळ साहेब निर्णय घेतील त्या सगळ्या साहेब जे दिशानिर्देश देतील त्याप्रमाणे पुढे काम करण्याचं ठरवण्यात आलं। काय पदाधिकाऱ्यांची काय काय आग्रही मागणी या बैठकीमध्ये होती आणि काय काय ठराव या ठिकाणी मांडण्यात आले? पदाधिकाऱ्यांनी पहिला म्हणजे आनंद व्यक्त केला की तो म्हणजे आदरणीय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांनी भुजबळ साहेबांच्या उमेदवारी संदर्भात आग्रही राहणं हे कार्यकर्त्याला खूप सुखावं ठरलं। त्यामुळे कार्यकर्त्यांनी सर्वात प्रथम त्यांचे आभार मानले। कित्येक प्रश्न आहेत की जे ओबीसीला मुख्य प्रवाहामध्ये आणू शकतं। आजही ओबीसी पारंपरिक दृष्ट्या जर बघितला गेला तर खूप मागासलेला आहे आणि म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांसारखा एक खमका नेता जर संसदेमध्ये राहिला ते सर्व प्रश्न हे पोटतिडकीने भुजबळ साहेब सोडू शकतील अशी सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी भावना होती। सगळ्यांनी या बैठकीमध्ये सर्वानुमते एक ठराव केलेला आहे की नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांनीच उमेदवारी करावी। त्या पद्धतीचा जो ठराव आहे आणि तशा पद्धतीची जी मागणी आहे तर ती भुजबळ साहेब यांच्या समोर करण्यात येणार आहे। त्यामुळे एकूणच या समता परिषदेच्या बैठकीच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीचा भुजबळ काय निर्णय घेता हे बघणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।